आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा, मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार? आणि मी देवा शपथ सांगतो असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो. सकाळी म्हणतो पण संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी पण परत म्हणतो मी आता हे केलं. म्हणजे त्या माणसाच्या नादीनं लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने. जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते. हे टेक्निकल मुद्दे आहेत हो. आणि किती लोकांशी मी भांडू, किती लोकांना मी समजून सांगू. जो त्रास तुम्हाला तो त्रास मला पण आहे. आता माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून माझी बायको आणि माझी मुलं नगरला राहायला गेली, मी राहतोय लोणीला. आता हा रस्ता करणं किती गरजेचं हे तर मला कोण समजत नाही. मला मग बरं वाटतं रस्ता खराब आहे पण करावंच लागणार, त्याला पर्याय नाही. मला जावं यावं लागतं. जो त्रास तुम्हाला आहे तो त्रास मला आहे. कदाचित तुम्ही इथून निघाला तर रावरीला थांबालो, मला रोज नगरहून येऊन जाऊन करायचं. तर जनतेच्या त्रासाला आम्ही पूर्णपणे ज्ञात आहोत, पण या त्रासाचं उत्तर आंदोलन नाही, या त्रासाचं उत्तर ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करणं नाही. राहुरीमध्ये रात्री त्या ठेकेदाराच्या लोकांना जे साईड गटर करत होते त्यांना हाणलं. आज एकही कर्मचारी त्या ठेकेदाराचा राहुरीमध्ये जायला तयार नाही. काय केलं पाहिजे? कोण जाणार तिकडे? मी जाऊन आता कॉन्क्रीट आणि सेंटरिंगचं काम करू? असं नाही होऊ शकत. आणि तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असेल, मी याच्यावर पण ट्रोल होणार आहे. करा, किती ट्रोल करायचं मला काही फरक पडत नाही. तुम्ही ट्रोल करा, काही करा, पण 2 गोष्टीची वास्तविकता समजून घ्या. हा रस्ता या ठेकेदाराकडून झाला नाही तर परत होणार नाही. आणि दुसरा, हा रस्ता कोणी पूर्ण करू शकतो तो फक्त सुजय विखे पाटीलच पूर्ण करू शकतो, ही पण वास्तविकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.